नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायती समोरील विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर मागे। परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामांमध्ये लाखो रुपयांचा बोगस कारभार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुरू असलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले। गटविकास अधिकारी परंडा यांनी या प्रकरणाची 15 दिवसात समितीमार्फत चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले। भोत्रा गावातील ग्रामपंचायत कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप देशमुख व दत्तात्रय गोळे यांनी दिनांक 22 जुलै 2026 पासून प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते। दिनांक 24 जुलै तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत आणि गावची परिस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली। रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना सुपूर्द केले। भोत्रा ग्रामपंचायतीच्या सर्व विभागातील कामांची 15 दिवसात चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट नमूद करण्यात आले। यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले। यावेळी रणजित ज्ञानेश्वर पाटील, कृषी अधिकारी शिंदे, ग्रामसेवक कावळे, ग्रामसेवक वैभव भांडवलकर आदींसह गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।